ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. तुम्हाला माहित आहे का, रक्षाबंधनाला बहिणीच भावाच्या घरी राखी बांधायला का जातात? ही आहे यामागची खरी पौराणिक कथा. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. रक्षाबंधनाला बहिणीच भावाच्या घरी राखी बांधायला का जातात? भाऊ बहिणीच्या घरी का येत नाही? यामागे लपलं आहे अनेक वर्ष जुनं एक रहस्य. रक्षाबंधन हा केवळ बहीण भावाच्या प्रेमाचा सण नसून त्याला हजारो वर्षाचा दिव्य पौराणिक इतिहास लाभला आहे. श्रावण पौर्णिमेच्या पवित्र दिवशी बहीण अत्यंत आनंदाने आपल्या भावाच्या घरी जाते आणि त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बहिणीच भावाच्या घरी राखी बांधायला का जातात? भाऊ का येत नाही? या परंपरेमागे दडले आहे साक्षात वैकुंठपती भगवान विष्णू, असुरराज बळी आणि जगन्माता लक्ष्मी यांच्यातील एका अभूतपूर्व वचनाची आणि त्यागाची अमरकथा. श्रीमद भागवत पुराणातील कथेनुसार माता लक्ष्मी आणि असुरराज बळी यांच्यातील प्रसंग हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आणि रक्षाबंधनाचा पाया मानला जातो. भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र राजा बळी अत्यंत पराक्रमी, धार्मिक आणि दानशूर राजा होता. त्याने आपल्या तपोबलाने आणि यज्ञाच्या प्रभावाने देवराज इंद्राचा पराभव करून स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकांवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. स्वर्गाचे राज्य गेल्यामुळे भयभीत झालेल्या देवांनी आणि देवमाता आदितीने भगवान विष्णूंची आराधना करून मदत मागितली. देवांचे राज्य परत मिळवून देण्यासाठी विष्णूंनी महर्षी काश्यप आणि माता आदिती यांच्या पोटी बटू वामनाचा म्हणजेच लहान ब्रह्मचारी ब्राह्मण याचा अवतार घेतला. राजा बळी नर्मदा नदीच्या तीरावर आपला 100वा अश्वमेध यज्ञ करत होता. या यज्ञादरम्यान राजा बळीकडे जो कोणी काही मागेल ते दान देण्याचा त्याचा नियम होता. वामन रूपात विष्णू त्या यज्ञमंडपात पोहोचले. बळीने त्यांना दान मागण्याची विनंती केली तेव्हा वामनाने केवळ आपल्या पावलांनी मोजलेली 3 पावले भूमी मागितली. दानशूर बळीने संकल्प सोडताच वामनाने आपले विराट त्रिविक्रम रूप धारण केले. पहिले पाऊल संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसरे पाऊल संपूर्ण अंतराळ आणि स्वर्गलोक व्यापला. आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी संपूर्ण विश्वात कोणतीही जागा उरली नाही. वामनाने विचारले, हे राजा, माझे तिसरे पाऊल कुठे ठेवू? आपले वचन पूर्ण करण्यासाठी आणि सत्याचे पालन करण्यासाठी राजा बळीने अत्यंत नम्रतेने आपले मस्तक पुढे केले. वामनाने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळ लोकात म्हणजे सुतल लोकात पाठवले. राजा बळीच्या अहंकाराचा नाश झाला, पण त्याचे अद्भुत दातृत्व, सत्यनिष्ठा आणि भक्ती पाहून विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी बळीला पाताळातील सर्वात वैभवशाली अशा सुतल लोकांचा सम्राट बनवले आणि वर मागण्यास सांगितले. राजा बळीने अत्यंत भक्तिभावाने वर मागितला, देवा, मी जिथे राहीन तिथे मला सदैव तुमचे दर्शन घडावे. मी कोणत्याही दिशेला पाहिले तरी आपण मला माझ्या महालाचे रक्षण करताना दिसावे. भक्ताच्या वचनात बांधले गेलेले भगवंत, भक्ताच्या प्रेमाखातर विश्वाचे पालनहार भगवान श्री विष्णू स्वतः राजा बळीच्या महालाचे द्वारपाल म्हणजेच पहारेदार बनणे मान्य केले. अशा प्रकारे भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात अडकले. भगवान विष्णू राजा बळीला दिलेल्या वचनामुळे पाताळ लोकात त्याचे द्वारपाल बनून राहिल्यावर वैकुंठ लोकात निर्माण झालेली स्थिती आणि देवर्षी नारदांनी दिलेली युक्ती हा पुराणातील अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. माता लक्ष्मीची चिंता आणि वैकुंठातील स्थिती
वैकुंठ लोकाचा उजाडपणा, विश्वाचे पालनहार आणि स्वामी श्री विष्णू स्वतः पाताळात पहारेकरी बनून राहिल्यामुळे वैकुंठ लोकाचे तेज नाहीसे झाले. लक्ष्मींची विरह व्याकुळता, पतीच्या वियोगामुळे माता लक्ष्मी अत्यंत दुःखी आणि चिंतित झाल्या. विश्वाचे संतुलन बिघडत होते, कारण संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करणाऱ्या भगवंताचे लक्ष केवळ एका भक्ताच्या महालाच्या रक्षणात लागले होते. इतर देवतांची भीती, भगवान विष्णू पाताळात अडकल्यामुळे स्वर्गलोकातील देवगण आणि माता लक्ष्मी यांना सृष्टीच्या व्यवस्थेची चिंता सतवू लागली. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी माता लक्ष्मींनी देवर्षी नारदांचे स्मरण केले. नारायण नारायण असा जप करीत देवर्षी नारद वैकुंठात प्रगट झाले. त्यांनी माता लक्ष्मींच्या चिंतेचे मूळ कारण ओळखले आणि राजा बळीच्या स्वभावाचे विश्लेषण केले. राजा बळीची ताकद आणि मर्यादा. नारद मुनी म्हणाले, माता, राजा बळी हा असुर असला तरी तो अत्यंत धर्मनिष्ठ, उदार आणि आपल्या वचनाचा पक्का आहे. त्याला युद्धाने किंवा बळाने हरवून भगवंतांना सोडवणे शक्य नाही, कारण विष्णू स्वतः त्याच्या भक्तीच्या बंधनात बांधले गेले आहेत. भक्तीला केवळ प्रेमाने जिंकणे. नारदांनी स्पष्ट केले की भगवंत केवळ प्रेमाच्या आणि वचनाच्या धाग्यात बांधले आहेत. त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी बळीला धर्म आणि नात्याच्या बंधनातच बांधावे लागेल. देवर्षी नारदांनी माता लक्ष्मींना विष्णूच्या सुटकेसाठी एक अभूतपूर्व उपाय सुचवला. भाऊ बनण्याचा सल्ला. नारद मुनी म्हणाले, तुम्ही स्वतः पाताळ लोकात जा, एका सामान्य असहाय्य स्त्रीचा रूप घ्या आणि राजा बळीला आपला भाऊ माना. नारदांनी पुढे सांगितले, येत्या श्रावण पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर राजा बळीच्या मनगटावर एक पवित्र रक्षासूत्र बांधा. त्या धाग्याद्वारे त्याच्या दीर्घायुष्याची आणि कल्याणाची प्रार्थना करा. राजा बळी अत्यंत दानशूर आहे. बहिणीने बांधलेल्या धाग्याच्या बदल्यात तो नक्कीच काहीतरी मागायला सांगेल. त्या क्षणी तुम्ही तुमच्या मूळ रूपात येऊन भेटी दाखल साक्षात भगवान विष्णूंची मुक्ती मागून घ्या. दिलेले वचन राजा बळी कधीच मोडणार नाही. देवर्षी नारदांची ही युक्ती माता लक्ष्मींना अत्यंत पटली. देवर्षी नारदांच्या सल्ल्यानुसार माता लक्ष्मींनी भगवान विष्णूंच्या सुटकेसाठी पाताळ लोकात म्हणजेच सुतल लोकात प्रस्थान केले. पुराणातील हे प्रसंग अत्यंत भावूक आणि रंजक आहेत. वैकुंठपतींची राणी आणि साक्षात ऐश्वर्याची अधिष्ठात्री असलेल्या माता लक्ष्मींनी आपले सर्व दिव्य अलंकार आणि तेज लपवले. त्याने एका अत्यंत साध्या, दीन आणि असहाय्य स्त्रीचे रूप धारण केले, जेणेकरून राजा बळीच्या महालात कोणालाही त्याचा संशय येणार नाही. पतीच्या वियोगाने डोळ्यांत अश्रू आणून त्या रडत रडत पाताळाच्या दिशेने निघाल्या. पाताळात पोचल्यावर माता लक्ष्मीने पाहिले की विश्वाचे स्वामी असलेले भगवान विष्णू एका हातात गदा घेऊन राजा बळीच्या मुख्य दरवाजावर पहारा देत उभे आहेत. द्वारपाल रूपात उभ्या असलेल्या आपल्या पतीला पाहून माता लक्ष्मींचे मन हेलावले, पण त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही आणि थेट राजा बळीच्या दरबाराकडे पावले टाकली. राजा बळीच्या दरबारात जाऊन त्या रडू लागल्या. एका असहाय्य आणि दुःखी स्त्रीला आपल्या महालात रडताना पाहून दयाळू राजा बळी तात्काळ आपल्या सिंहासनावरून उठला. राजा बळीने अत्यंत आदराने विचारले, हे माते, तू कोण आहेस? माझ्या राज्यात तू इतकी दुःखी का आहेस? तुला काय संकट आहे? त्यावर माता लक्ष्मीने युक्तीने उत्तर दिले, महाराज, माझे या जगात कोणीही नाही. माझे रक्षण करणारा कोणी भाऊ नाही की ज्याच्या आधाराने मी जगू शकेन. मी अत्यंत एकटी पडले आहे. राजा बळी
हा स्वभावतःच अत्यंत उदार, धार्मिक आणि शरणागताचे रक्षण करणारा होता. एका असहाय्य स्त्रीचे हे शब्द ऐकून त्याचे हृदय द्रवले. बळीने त्या स्त्रीला धीर दिला आणि म्हणाला, तू अजिबात घाबरू नकोस. आजपासून तू माझी धर्म बहीण आहेस. हा महाल तुझाच आहे. तू इथे संपूर्ण आदराने आणि सुरक्षित राहू शकतेस. राजा बळीने स्वतःच्या महालात त्यांना मानाचे स्थान दिले आणि आपल्या बहिणीप्रमाणे त्यांची सर्व व्यवस्था केली. अशा प्रकारे माता लक्ष्मींनी आपल्या चातुर्याने आणि साधेपणाने राजा बळीच्या महालात प्रवेश मिळवला आणि राजा बळीच्या मनात बहिणीचे हक्काचे स्थान निर्माण करून पुढील रक्षाबंधनाची पार्श्वभूमी तयार केली. माता लक्ष्मींनी राजा बळीच्या महालात प्रवेश मिळवल्यानंतर विष्णूंच्या मुक्तीचा सर्वात निर्णायक आणि भावुक प्रसंग श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घडला. श्रावण महिन्याची पौर्णिमा उजाडताच माता लक्ष्मींनी राजा बळीच्या कल्याणासाठी पूजा मांडली. साध्या स्त्रीच्या रूपात असलेल्या माता लक्ष्मींनी एका ताटात दिवा, कुंकू आणि अक्षता घेऊन राजा बळीची आरती ओवाळली. त्यानंतर त्यांनी सुती धाग्यांनी तयार केलेले अत्यंत पवित्र रक्षासूत्र म्हणजेच राखी राजा बळीच्या उजव्या मनगटावर बांधली. राखी बांधताना त्यांनी राजा बळीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या यशासाठी आणि संपूर्ण राज्याच्या समृद्धीसाठी मनपूर्वक आशीर्वाद दिले. एका साध्या स्त्रीने आपल्याला भाऊ मानून इतक्या प्रेमाने रक्षासूत्र बांधल्यामुळे राजा बळीचे हृदय भरून आले. दातृत्वाचा राजा असलेल्या बळीने तात्काळ हात जोडून म्हटले, बहिणी, तू माझ्या मनगटावर हे पवित्र सूत्र बांधून मला भावाचा मान दिला आहेस. आज या तिन्ही लोकात तुला जे काही हवे असेल ते तू माझ्याकडे भेट म्हणून माग. मी तुला वचन देतो, मी तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. राजा बळीने बहिणीला वचन दिल्याचे पाहताच माता लक्ष्मींनी आपले साधे रूप मागे घेतले. क्षणात संपूर्ण पाताळ लोक आणि बळीचा राजमहल अथांग सोन्यासारखा दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. माता लक्ष्मी आपल्या मूळ चतुर्भुज रूपात हातात कमळाचे फूल घेऊन साक्षात प्रकट झाल्या. साक्षात जगन्माता लक्ष्मी आपल्या समोर उभ्या आहेत हे पाहून राजा बळी आश्चर्यचकित झाला आणि त्याने त्वरित लोटांगण घालून त्यांचे चरण स्पर्श केले. राजा बळीने अत्यंत नम्रपणे विचारले, हे माते, आपण स्वतः जगदंबा लक्ष्मी आहात. मी एका सामान्य दानशूर असुराने आपल्याला काय भेट द्यावी? आपली काय आज्ञा आहे? तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, भावा, मला कोणतेही सोने, नाणे, हिरे, मोती किंवा पाताळाचे राज्य नको आहे. तुझ्या महालाच्या मुख्य दरवाजावर जो तुझा द्वारपाल म्हणून पहारा देत उभा आहे ते दुसरे कोणी नसून माझे पती भगवान विष्णू आहेत. भक्ताच्या वचनात बांधले गेल्यामुळे ते इथे अडकले आहेत. तू मला बहिणीची भेट म्हणून माझ्या पतीला या बंधनातून मुक्त करून परत वैकुंठात पाठव. राजा बळीसाठी आपल्या लाडक्या भगवंतांना स्वतःपासून दूर करणे अत्यंत कठीण होते, परंतु दिलेल्या वचनाचे पालन करणे हा त्याचा धर्म होता. बहिणीचा मान राखत त्याने एका क्षणात भगवंतांना बंधनातून मुक्त केले. भक्ताचे दातृत्व आणि माता लक्ष्मींचे चातुर्य पाहून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. विष्णूने राजा बळीला वर दिला की जरी मी वैकुंठात परत जात असलो तरी दरवर्षी चातुर्मासातील काळ म्हणजेच आषाढ ते कार्तिक या महिन्यात मी तुझ्या भक्तीचा आदर करत तुझ्या पाताळात निवास करेन. राजा बळीने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या बहिणीला दिलेले वचन पाळले आणि भगवान विष्णूंना वैकुंठात परत जाण्याची परवानगी दिली. जाताना
श्री विष्णूंनी राजा बळीला आशीर्वाद दिला की ते दरवर्षी चातुर्मासातील काही काळ त्यांच्या महालात निवास करतील. याच दिवशी एका बहिणीने भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधून त्याचे कल्याण चिंतिले आणि भावाने बहिणीची सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली. म्हणूनच श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन म्हणून साजरे केले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जाऊन राखी बांधण्यामागे पौराणिक कथा, सांस्कृतिक मूल्य आणि सामाजिक परंपरेचा एक सुंदर मिलाप आहे. एक पौराणिक मूळ म्हणजेच माता लक्ष्मी आणि राजा बळीची कथा. लक्ष्मींचे बळीच्या दारी जाणे. जेव्हा भगवान विष्णू राजा बळीच्या भक्तीत बांधले जाऊन पाताळात द्वारपाल झाले, तेव्हा माता लक्ष्मी स्वतः वैकुंठ सोडून पाताळात गेल्या. भाऊ मानून राखी बांधणे. लक्ष्मींनी स्वतः बळीच्या महालात जाऊन त्यांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले आणि त्याला भाऊ मानले. परंपरेची सुरुवात. याच पौराणिक घटनेचे अनुकरण करीत बहिणी आज भावाच्या घरी जाऊन त्याच्या हातावर राखी बांधतात. 2. घरात साक्षात लक्ष्मीचे आगमन मानणे. भारतीय संस्कृतीत बहिणीला घराची लक्ष्मी मानली जाते. जेव्हा बहीण भावाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवते तेव्हा भावाच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येते असा दृढ विश्वास आहे. भावाच्या घराचे पावित्र्य आणि भरभराट टिकून राहावी यासाठी बहीण त्याच्या घरी जाऊन त्याला ओवाळते. 3. माहेरची ओढ आणि कौटुंबिक स्नेह. लग्नानंतर मुलगी सासरी जाते आणि तिच्यावर सासरच्या जबाबदाऱ्या येतात. रक्षाबंधन हा असा सण आहे जो विवाहित बहिणीला तिच्या बालपणीच्या घरात म्हणजेच माहेरी किंवा भावाच्या घरी परत येण्याची हक्काची संधी देतो. भावाच्या घरी जाऊन राखी बांधल्याने सासर आणि माहेर या दोन घरांना जोडणारा स्नेहाचा पूल कायम जिवंत राहतो. 4. भावाच्या प्रगती आणि आरोग्यासाठी आशीर्वाद. भावाच्या स्वतःच्या घरात जाऊन राखी बांधण्यामागे एक आध्यात्मिक भावना असते. स्थानिक शुद्धी. भावाच्या वास्तूमध्ये म्हणजेच घरात जाऊन त्याची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आयुष्य व यशाची कामना. बहिणीने भावाच्या घरात जाऊन त्याच्या प्रगतीची, निरोगी आयुष्याची आणि समृद्धीची प्रार्थना केल्यास त्या घराचे रक्षण होते. 5. भावाकडून संरक्षणाची ग्वाही. बहिणीचे भावाच्या आश्रयाला घरी जाणे हे दर्शवते की तिच्या पाठीशी तिचा भाऊ खंबीरपणे उभा आहे. भावाच्या उंबरठ्यावर बांधलेले हे रक्षासूत्र भावाला सतत आठवण करून देते की आपल्या बहिणीवर कोणतीही अडचण आल्यास तिच्या रक्षणासाठी धावून जाणे हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. अशा प्रकारे माता लक्ष्मींनी राजा बळीला भाऊ मानून बांधलेल्या एका साध्या रक्षासूत्राने साक्षात विश्वाच्या पालनकर्त्याला पाताळाच्या बंधनातून सोडवले. राजा बळीने बहिणीचा मान राखत केलेले दातृत्व आणि माता लक्ष्मींचे भावाविषयीचे प्रेम यामुळे रक्षाबंधनाची ही पवित्र परंपरा सुरू झाली. आजही जेव्हा एखादी बहीण भावाच्या दारी जाऊन राखी बांधते तेव्हा ती साक्षात लक्ष्मी बनून त्याच्या घरासाठी सुख समृद्धीचा आशीर्वाद घेऊन जाते. म्हणूनच बहीण भावाचे हे अतूट नाते केवळ रक्ताचे नाही तर विश्वासाचे आणि रक्षणाचे महासूत्र आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये जय श्री हरी लिहून कळवा. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण धार्मिक व आध्यात्मिक माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.